मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण नवीन एक युनिट सुरू करायचं आहे. दॅट इज द युनिट नंबर 2, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. या युनिटमध्ये एकूण तीन चॅप्टर्स आहेत. त्यातलं फर्स्ट चॅप्टर म्हणजे मॉर्फॉलॉजी ऑफ द प्लांट्स, फ्लॉवरिंग प्लांट्स, आणि दुसरा टॉपिक आहे अनाटॉमी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स. And the third chapter is the morphology of the animals. Three animals we are going to study in that. That is the frog, cockroach, and earthworm. In brief, okay. So these three chapters included in the unit number 2. That is a structural organization in plants and animals. So let us take a brief introduction about this unit. So you know molecular biology or biology at a molecular level, okay. Molecular biology or biology at a molecular level. You know, in this molecular biology we will study about the cells and the detailed contents of the cells, that is the mitochondria, Golgi body, and the nucleus मध्ये nucleus मध्ये nucleoplasm, आणि त्यामध्ये डीएनए आणि आरएनए, जेनेटिक मटेरियल्स, genes, all these things are studying in the molecular biology or the biology at a molecular level. But my point is that molecular biology किंवा biology at a molecular level मध्ये अभ्यास करण्यासाठी आपल्याला आधी मॉर्फॉलॉजीचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण एका प्लांट मध्ये काय काय पार्ट असते, एका ॲनिमल मध्ये काय काय पार्ट असते, हे सगळे डिटेल मध्ये अभ्यास करून आपण या एखादा पर्टिक्युलर ऑर्गन, फॉर एक्झाम्पल लिव्हर मध्ये कोणत्या प्रकारचे सेल आहे, त्या सेलमध्ये कशा प्रकारचे ते डीएनए आहे, किंवा एखादा बॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे, म्हणजे मॉर्फॉलॉजी अभ्यास केल्याशिवाय आपण हे मोलिक्युलर बायोलॉजी किंवा बायोलॉजी टू मोलिक्युलर लेवलमध्ये अभ्यास करू शकत नाही. त्यासाठी एनसीईआरटी पुस्तकामध्ये हे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स असे एक युनिट इंट्रोड्यूस केलेलं आहे. मोलिक्युलर बायोलॉजीचे अभ्यास करण्याच्या आधीची तयारी म्हणून हे टॉपिक किंवा हा युनिट याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, ओके. आणि हा युनिट मध्ये आपण स्टडी करणार आहे मॉर्फॉलॉजी अँड अनाटॉमी ऑफ द बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. फॉर द कन्व्हिनियन्स दिस आर सेपरेटेड. मॉर्फॉलॉजी ऑफ द flowering plant and anatomy of the flowering plant and the morphology of the animals असा हा टॉपिक्स, हा चॅप्टर्स आपल्या सोयीसाठी ते डिवाइड केलेला आहे, ओके. मी प्रत्येक वेळेला सांगतो, आपण एखादं युनिट हातात घेतले, हा युनिट पूर्णपणे एक त्या युनिटमध्ये किंवा त्या फील्डमध्ये काम केलेले एक महत्वाचे एक व्यक्तीसाठी, एक सायंटिस्टसाठी हा पूर्णपणे समर्पण केलेला आहे. तसं इथं सुद्धा हा युनिट नंबर 2 एक महत्वाचे एक सायंटिस्टसाठी, एक जगप्रसिद्ध सायंटिस्टसाठी हा युनिट पूर्णपणे समर्पण केलेला आहे किंवा डेडिकेट केलेला आहे. कोण आहे ते सायंटिस्ट? द नेम ऑफ द सायंटिस्ट इज कॅथरीन एसुआ म्हणून एक सायंटिस्ट आहे, कॅथरीन एसुआ. त्यामुळे हे कॅथरीन एसुआचे ब्रीफ हिस्टरी एनसीईआरटी पुस्तकामध्ये ते युनिटचं सुरुवातीला दिलेलं आहे. आपण सुद्धा हे कॅथरीन एसुआचे एक ब्रीफ हिस्टरी आपण समजून घ्यायला पाहिजे, आणि त्यातून सुद्धा नीट मध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. सो हु इज ऍक्च्युअली कॅथरीन एसुआ? कॅथरीन एसुआ कुठे जन्मले, त्याचे मृत्यू कधी झाले, आणि इन बिटवीन दॅट त्यांनी काय काय केलेलं आहे हे थोडं एकदा शॉर्ट मध्ये आपण बघूया. सो कॅथरीन एसुआ बॉर्न इन द इयर 1898 मध्ये उक्रेन म्हणून एक प्रोव्हिन्स आहे, उक्रेन म्हणजे रशियामध्ये, तिथं त्याचा जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर त्याने अग्रिकल्चरल फील्डमध्ये जास्त अभ्यास केले. या अग्रिकल्चरल फील्डमध्ये त्याच्या अभ्यास, त्याचे स्टडी पूर्ण केले. रशियामध्ये त्यांनी ते सुरुवात केले, आणि नंतर ते जर्मनीमध्ये त्याचा अभ्यास ते पूर्ण झालेला आहे, जर्मनी. सो आणि इन द इयर 1931 मध्ये त्यांनी पीएचडी मिळवले. पीएचडी युनायटेड स्टेट अमेरिका, युएसए मध्ये त्यांनी पीएचडी मिळवलेला आहे. म्हणजे स्टडी अग्रिकल्चरल फील्डमध्ये त्यांनी अभ्यास केले, आणि त्याचे स्टडी रशियामध्ये आणि जर्मनीमध्ये पूर्ण केले, आणि त्यांनी युएसए मध्ये पीएचडी 1931 मध्ये पीएचडी पूर्ण केले. आणि त्यानंतर इन द इयर 1954 मध्ये त्यांनी एक पुस्तक पब्लिश केले, दॅट इज द प्लांट अनाटॉमी म्हणून एक पुस्तक पब्लिश केले, प्लांट अनाटॉमी.
ठीक आहे. आणि त्यानंतर इन द इयर 1957 मध्ये दुसरं एक पुस्तक त्याने अकादमी ऑफ सायन्स मध्ये त्याने मेंबरशिप मिळाले, ते इन्व्हाइटेड झाले आणि मेंबरशिप मिळाले. आणि अकादमी ऑफ सायन्स मध्ये मेंबर होणारे सिक्स्थ वुमन आहे, सिक्स्थ वुमन अकादमी ऑफ सायन्स मध्ये एका प्रकारचे अवॉर्ड आहे ते वुमन, सिक्स्थ वुमन आहे 1957 मध्ये. आणि 1960 मध्ये त्यांनी दुसरं एक पुस्तक पब्लिश केलं, दॅट इज द अनाटॉमी ऑफ सीड प्लांट म्हणून दुसरं एक पुस्तक त्यांनी पब्लिश केलेलं आहे. आणि हा पुस्तक वेबस्टर ऑफ प्लांट अनाटॉमी असं नावाखाली ते ओळखतात. आणि इन द इयर 1989 मध्ये त्यानं दुसरं एक सायन्स मेडल म्हणून एक अवॉर्ड डिक्लेअर झालं, सायन्स मेडल. हा सायन्स मेडल अवॉर्ड त्याने जॉर्ज बुश, त्यावेळेला ते जॉर्ज बुश अमेरिकन प्रेसिडेंट होतात, त्या अमेरिकन प्रेसिडेंटच्या हातातून त्याला ते अवॉर्ड मिळाले. आणि 1997 मध्ये ते एक्सपायर झालेलं आहे. असं एक थोर व्यक्ती एक्सपायर. त्या सायंटिस्ट कॅथरीन एस्वा साठी हा संपूर्ण युनिट डेडिकेट केलेला आहे. ओके, असं काही प्रश्न विचारणे शक्यता आहे आणि कॅथरीन एस्वाचं ब्रीफ हिस्टरी आपल्याकडे असावं. ओके, सो दॅट इज द कॅथरीन एस्वा. आता आपण एक टॉपिक बघायचं. ह्यामध्ये असलेले फर्स्ट टॉपिक आहे मॉर्फोलॉजी ऑफ द प्लांट किंगडम. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स असं ते फर्स्ट युनिटचं नाव आहे. ओके, ते युनिट आपण बघूया आपण. सो दॅट इज अ स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन प्लांट्स अँड ॲनिमल्स ब्रीफ इंट्रोडक्शन. आणि ते कुणासाठी डेडिकेट केलेलं आहे. आता आपण फर्स्ट टॉपिक, फर्स्ट चॅप्टर, दॅट इज द चॅप्टर नंबर, ऍक्च्युली 11वी मध्ये चॅप्टर नंबर 5 येणार आहे. चॅप्टर नंबर 5 मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. त्यामध्ये पार्ट 1, आज आपण पार्ट 1 पूर्ण करूया. सो मॉर्फोलॉजी, त्यामध्ये एक वर्ड आले मॉर्फोलॉजी. व्हॉट इज ऍक्च्युअली मॉर्फोलॉजी? मॉर्फोलॉजी मीन्स स्टडी ऑफ द फॉर्म्स अँड स्ट्रक्चर. स्टडी ऑफ फॉर्म्स अँड स्ट्रक्चर त्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणायचं. व्हॉट इज द स्टडी ऑफ द फॉर्म्स अँड स्ट्रक्चर म्हटलं तर काय आहे? फॉर एक्झाम्पल, एक प्लांट आपल्या समोर आहे, ते प्लांटचे हाईट किती आहे, त्या प्लांटमध्ये लीफचं कलर काय आहे, ते प्लांट टोटल त्या प्लांटमध्ये किती लीफ, म्हणजे बंडल लीफ आहे का कमी लीफ आहे का, त्यामध्ये फ्लॉवर किती तयार होतो आणि त्या प्लांटमधून किती उत्पन्न निघते किंवा ते सीड आणि फ्रूट किती निघणार आहे, सर त्याची हाईट किती, त्याचा कलर काय आहे, कलर शेप साईज, हे सगळं आपण ते अभ्यास करण्यात त्याला आपण फॉर्म म्हणायचं. आणि तेच आहे स्ट्रक्चर. असं एखादा प्लांट आपण आपल्या समोर जर असलेले एखादा प्लांट किंवा एखादा ॲनिमल आहे, ते ॲनिमलचे आपण हात न लावता आपण ते एक्सप्लेन करतो, त्याला आपण त्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणायचे. हा मॉर्फोलॉजी पुन्हा 2 टाईप आहे. दॅट इज द एक्सटर्नल फॉर्म्स अँड स्ट्रक्चर, दॅट इज नॉन एज एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. आणि दुसरे की इंटरनल मॉर्फोलॉजी पण आहे. इंटरनल मॉर्फोलॉजी असं 2 टाईप मॉर्फोलॉजी आहे. खरं मॉर्फोलॉजी म्हणलं तर आपण ते एक्सटर्नल मॉर्फोलॉजी त्याचा अर्थ लावतो आणि इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणलं तर त्याला नाव दुसरं दिलेलं आहे, दॅट इज द अनाटॉमी. सो अनाटॉमी स्टडी ऑफ द इंटरनल मॉर्फोलॉजी आणि जनरली मॉर्फोलॉजी म्हटलं तर ते एक्सटर्नल फॉर्म्स अँड स्ट्रक्चर आहे. ओके, असं एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आणि इंटरनल मॉर्फोलॉजी. आणि तसंच फिजिओलॉजी म्हणून दुसरा एक शब्द आहे. फिजिओलॉजी म्हणजे एखादा ऑर्गनचे फंक्शन अभ्यास करणे. फॉर एक्झाम्पल लिव्हरचं काय काम आहे, ते कसं काम करतो, ते काय काय सिक्रीट करतो, त्याच्या डिटेलमध्ये आपण त्याचे फंक्शन अभ्यास करणे, त्याला आपण फिजिओलॉजी म्हणायचे. हे मोलिक्युलर बायोलॉजी मी आधी सांगितलंय. हा मोलिक्युलर बायोलॉजी अभ्यास करण्यासाठी आपण हे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, त्याच्या अनाटॉमी, त्याचे फिजिओलॉजी हे सगळे डिटेलमध्ये आधी अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर आपण मोलिक्युलर बायोलॉजीमध्ये जायचं. डायरेक्ट मोलिक्युलर बायोलॉजीमध्ये जाणे किंवा ते जाऊ शकत नाही आपण, असं ते डेव्हलपमेंट आहे, सायन्सचं डेव्हलपमेंट आहे. सो हिअर आपण एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, प्लांटचे फ्लॉवरिंग प्लांटचे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी अभ्यास करणार आहे. आणि पुढचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये हे फ्लॉवरिंग प्लांटचा अनाटॉमी म्हणजे इंटरनल मॉर्फोलॉजीचा अभ्यास करणार आहे. ओके, आता बघूया आपण एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ ए पर्टिक्युलर प्लांट. फ्लॉवरिंग प्लांटला आपण एक्झाम्पल काय घेणार आहे? एनी प्लांट यू कॅन टेक एक्झाम्पल. शक्यतो लॅबोरेटरीमध्ये ते प्लांट
आणता यावं असं लहान प्लांट असेल तर त्या प्लांट अभ्यास करणे आपल्याला कधीही योग्य आहे. आपण एक प्लांटचं नाव सांगतो, दॅट इज मस्टार्ड प्लांट आहे किंवा मोहरीचं झाड. हे एक टिपिकल प्लांट म्हणून आपण बघू शकतो आणि ते अभ्यास करायला आपल्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा आपण त्याचा अभ्यास करू शकतो. म्हणजे एका मस्टार्ड प्लांट किंवा मोहरीच्या झाडाला काय काय पार्ट असते बघायचे. त्या प्लांट मध्ये एक स्टम असते, मध्ये एक स्टम, दिस इज द स्टम. हा स्टम काही पार्ट जमिनीच्या आत गेलेला आहे, दिस इज द पार्ट अंडर द सॉइल. आणि त्याला पुन्हा ब्रांच तयार होतो, पुन्हा ब्रांच आणि ब्रांचला पुन्हा ब्रांच तयार होतो. असं अनेक ऑर्डर प्रमाणे ते ब्रांच असं तयार झालेलं दिसते. ओके. आणि ते वरती आलेले जे पार्ट आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी त्याचे पॉइंट दिसतात, असं बारीक असं पॉइंट. ते पॉइंटवर जर बघितलं आपण एखादं लीफ तयार झालेलं दिसते, असं लीफ. ठीक आहे. आणि अजून जरा वरती गेले पुन्हा दुसरं एक पॉइंट दिसतंय, त्या पॉइंट मध्ये सुद्धा असं एक ब्रांचेस असेल किंवा त्यामध्ये असं लीफ असं दिसतात, असं लीफ दिसते. काही ठिकाणी असं ते पॉइंट असते, त्या पॉइंट वरती एक लीफ असेल आणि ते लीफ आणि स्टम म्हणजे दोन्हीच्या मध्ये एक बड दिसतात, बारीक असं बड दिसतात. आणि वरती गेलं तर पुन्हा एक लीफ किंवा ब्रांच दिसतंय, त्यामध्ये असं लीफ. आणि काही ठिकाणी त्याला फ्रूट आलेलं असं दिसतं, फ्रूट. आणि काही ठिकाणी फ्लॉवर पण आलेले दिसतात. असं अनेक स्ट्रक्चर आहे वरती आलेल्या पार्ट मध्ये आहे. अनेक स्ट्रक्चर, फ्रूट असेल, फ्लॉवर असेल, बड असेल आणि लीफ असेल आणि ते टोटल स्टम असेल. आणि खाली उतरले जे पार्ट आहे त्याला एक मेन पार्ट दिसते आणि त्याला पुन्हा अनेक ब्रांचेस असं ते आपल्याला दिसते, प्रायमरी, सेकंडरी वगैरे. सो दिस इज द टिपिकल प्लांट, मोहरीचं प्लांट किंवा एक डायकोटिलेडॉन प्लांट आहे, एक फ्लॉवरिंग प्लांट आहे. त्या प्लांट मध्ये जे पार्ट अप्पर साइड मध्ये दिसते म्हणजे एअर मध्ये दिसतात, अबोव्ह द ग्राउंड, दॅट इज नोन एज अ शूट सिस्टम. त्याला शूट सिस्टम म्हणायचं, शूट सिस्टम. अँड द पार्ट ऑफ द प्लांट बिलो द ग्राउंड इज नोन एज द रूट सिस्टम. सो दिस इज द रूट सिस्टम अँड शूट सिस्टम. म्हणजे एखादा प्लांटला, कुठला पण प्लांट जर घेतलं पण त्याला दोन पार्ट दिसते, दॅट इज कॉल्ड एरियल पार्ट. एअर मध्ये असलेले जे पार्ट दॅट इज नोन एज द शूट सिस्टम. आणि अंडरग्राउंड पार्ट, जमिनीमध्ये असलेले पार्ट, दॅट इज नोन एज द रूट सिस्टम. आणि हे दोन्ही मध्ये डिफरन्स आहे, एक तरी शूट सिस्टम एअर मध्ये असणारच आहे आणि रूट सिस्टम हे खाली असणारच आहे. हा एक डिफरन्स आहे. दुसरा एक डिफरन्स असा आहे की शूट सिस्टम हेट्रोजिनस आहे. हेट्रोजिनस म्हणजे काय, अनेक वेगवेगळे पार्ट दिसते, त्याला लीफ असते, त्याला फ्लॉवर दिसतात, त्याला अनेक टाईप ऑफ ब्रांचेस दिसते आणि फ्रूट दिसतात. त्याला म्हणायचं हेट्रोजिनस म्हणायचं, डिफरंट असल्यामुळे त्याला हेट्रोजिनस. आणि जमिनीच्या खाली जे पार्ट आहे ते ऍक्च्युअली होमोजिनस आहे. होमोजिनस मीन्स युनिफॉर्म, अगदी युनिफॉर्मली दिसते आपल्याला. सो हेट्रोजिनस शूट सिस्टम इज अ हेट्रोजिनस अँड द रूट सिस्टम इज होमोजिनस. हेट्रोजिनस अँड होमोजिनस असं दोन पार्ट दिसतात, शूट सिस्टम अँड रूट सिस्टम असं दोन पार्ट आहे. आपण हे सर्व पार्ट संदर्भात एकदम डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे. आधी आपण रूट सिस्टम बघूया. आपण रूट सिस्टम मध्ये काय काय पार्ट आहे. या रूट सिस्टम मध्ये दोन प्लांट, एक डायकोटिलेडॉन प्लांट आणि मोनोकोटिलेडॉन प्लांट असं दोन टाईप ऑफ प्लांट आहे, डायकोटिलेडॉन अँड मोनोकोटिलेडॉन. हे डायकोटिलेडॉन प्लांट मध्ये कसं आहे ते आधी आपण बघायचं. डायकोटिलेडॉन प्लांट मध्ये सपोज दिस इज द ग्राउंडनट. हा ग्राउंडनट असेल तर ग्राउंडनट असं ओपन केल्यानंतर एक दोन दिवस पाण्यामध्ये टाकून आपण ओपन करून बघितलंय की असं दोन पार्ट दिसते, ते आपण खाण्यासाठी वापरतो, त्याला कोटिलेडॉन म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये एक ऍक्सिस दिसतं, ते ऍक्सिस मध्ये वरती गेलेले त्याला आपण प्लेन्यूल म्हणायचं, प्लेन्यूल. आणि खाली उतरलेले पार्ट आहे त्याला आपण रॅडिकल म्हणायचं, प्लेन्यूल अँड रॅडिकल असं दोन पार्ट आहे. हे रॅडिकल डायकोटिलेडॉन प्लांट मध्ये डायरेक्ट खाली उतरतो. खाली उतरल्यानंतर इथे एक रूट तयार होतो, त्या रूटला म्हणायचे प्रायमरी रूट. सो दिस इज द प्रायमरी रूट. हे प्रायमरी रूट मध्ये ते सेकंडरी रूट, असं सेकंडरी रूट, डिफरंट ऑर्डर्स रूट असं तयार होतो, त्याला सेकंडरी रूट म्हणायचं. सो दिस इज द सेकंडरी रूट. सेकंडरी रूट, या सेकंडरी रूट मध्ये पुन्हा ब्रांच तयार होतो, त्याला काय म्हणायचं, टर्शरी रूट म्हणायचं, टर्शरी. आणि ते टर्शरीला पुन्हा ब्रांच तयार होतो, क्वार्टरमध्ये असं ते जातात आणि एक ब्रांचेस तयार होतो. असं एक रूट सिस्टम म्हणजे हे प्रायमरी रूट अँड दर डिफरंट ब्रांचेस इज नोन एज द टॅप रूट सिस्टम. त्याला म्हणायचं टॅप रूट सिस्टम. टॅप रूट सिस्टम म्हणजे टॅप रूट सिस्टम कुठल्या प्लांट मध्ये दिसते, डायकोटिलेडॉन प्लांट मध्ये हे टॅप रूट सिस्टम दिसतात. म्हणजे डायकोटिलेडॉन प्लांटचं एक कॅरेक्टर आहे टॅप रूट सिस्टम. सो दॅट इज द डायकोटिलेडॉन प्लांट. आता मोनोकोटिलेडॉन प्लांट बघायचं. मोनोकोटिलेडॉन प्लांटला एक्झाम्पल आपल्याकडे राईस किंवा जॉवर असं अनेक प्लांट आहेत, शुगर केन आहे, जॉवर असं अनेक प्लांट आहेत.
त्याचं ऍक्च्युली याच्यासारखंच आहे. सपोज दिस इज द राईस. ते राईस मध्ये पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला दोन पार्ट असं तयार होतं, एक वरती जाणार एक खाली उतरणार आहे. वरती गेलेलं आपण काय म्हणायचं, त्याला प्लिम्यूल म्हणायचं, आणि खाली उतरलेले त्याला रॅडिकल म्हणायचं. त्या रॅडिकल मधून एक रूट तयार होतो. सुरुवातीला असं एक रूट तयार झालं, त्याला प्रायमरी रूट म्हणतो आपण. बट दिस प्रायमरी रूट कॅनॉट लिव्ह फॉर लॉंग टाइम. ते जास्त दिवस राहणार नाही, ते लगेच बाद होणार आहे. बाद होणार म्हटलं तर त्या रूटला म्हणायचं आपण सिमियन रूट म्हणतो आपण. लवकर बाद होणार आहे ते रूट सिमियन रूट. हा सिमियन रूट तिथे राहणार नाही, ते बाद झालेलेच आहे. लगेच ते बाद होणार आहे. काही दिवसांना एक दोन दिवसांना ते बाद होतो. बाद झाल्यानंतर त्याचं स्टम, इथं स्टम असणार आहे. स्टमचं खालच्या बाजूमधून आणि एक रूट तयार होतो, आणि हा रूट इक्वल लेंथ असलेले रूट आहे. लक्षात ठेवायचं इक्वल लेंथ. आणि त्या रूटला सुद्धा बारीक असं ब्रांच पण तयार झालं असतं. असं इक्वल लेंथ असलेले अनेक रूट त्या स्टेमच्या खालच्या बाजूमध्ये तयार होतो. त्या रूटला म्हणायचं, त्या रूट सिस्टमला म्हणायचं फायब्रस रूट सिस्टम. सो दिस इज द फायब्रस रूट सिस्टम. असं दोन टाईप रूट सिस्टम आपण आज अभ्यास केले. प्रायमरी टॅप रूट सिस्टम अँड फायब्रस रूट सिस्टम. हे फायब्रस रूट सिस्टम कशामध्ये दिसते, मोनोकोट प्लांट मध्ये दिसणार आहे. मोनोकोट प्लांटला एक्झाम्पल राईस, व्हीट, शुगर केन एक्सेट्रा, जॉवर एक्सेट्रा. आता अजून काही प्लांट आहे ते, फॉर एक्झाम्पल बॅनियन ट्री. असं बॅनियन ट्री असेल तर ते बॅनियन ट्रीला ब्रांचेस असते, आणि एक ब्रांच आहे ते ब्रांच मधून रूट खाली उतरले दिसते आपल्याला. असं मुलं ते धरून ते खेळत असते. असं रूट बॅनियन ट्री वटवृक्षामध्ये दिसते. दिस रूट नॉट डेव्हलपिंग फ्रॉम द रॅडिकल. हा दोन्ही रूट आता बघितलं, पण या रॅडिकल मधून डायरेक्ट खाली उतरले, त्याला ब्रांचेस तयार झाले. या रॅडिकल मधून उतरलेलं रूट सिमियन रूट बाद झाले, आणि तिथं बारीक असं रूट तयार झाले. ते रूटला पण फायब्रस रूट सिस्टम म्हटलेलं आहे. आणि काही प्लांट मध्ये या रॅडिकल मधून रूट तयार होत नाही. रॅडिकल सोडून इतर काही पार्ट मधून, ब्रांचेस मधून किंवा लीफ मधून ते रूट तयार होतो. असा रूट असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला ऍडव्हेंटेशियस रूट म्हणायचं. ऍडव्हेंटेशियस रूट. असं तीन टाईप रूट आज आपण बघितलं. दॅट इज अ टॅप रूट सिस्टम, fibrous root system and adventitious root system. Adventitious root system means the root developing from the part of the plant other than the radicle is known as the adventitious root. Okay, असं तीन रूट. आणि कॅथरीन एसोचे ब्रीफ हिस्ट्री आपण बघितलंय, आणि या ऑर्गनायझेशन प्लांट्स अँड ॲनिमल्सचं समरी किंवा त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलंय. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पार्ट 2 मध्ये एका रूटचं मॉर्फोलॉजी आणि त्याचे डिफरंट मोडिफिकेशन्स आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.